नमस्कार मित्रांनो, आपलं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी चिकन करी कुकरमध्ये। कुठलंही वाटण न घालता अगदी सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटात ही चिकन करी तयार होते कुकरमध्ये। बॅचलर मुलांसाठी हा चांगला ऑप्शन आहे। ही चिकन करी अतिशय स्वादिष्ट व टेस्टी होते। तर चला आपण आपल्या चिकन करी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले, त्याला हळद लावून अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवलं होतं। त्यानंतर इथे कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो कापून घेतला आहे, आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे आणि त्यानंतर हे काही मसाले घेतलेत। काळा मसाला, लाल तिखट पावडर, त्याच्यानंतर धने पावडर, 2 मिरच्या कापून घेतल्यात आणि हे काही खडे मसाले घेतलेत। सर्वात अगोदर कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे सर्व खडे मसाले टाकून घेतलेत। हे चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत आपण। एक हिरवी मिरची टाकून घेणार आहोत आपण, जी कापून घेतली ती। त्यानंतर ही आले लसणाची पेस्ट जी केली आहे ती आता टाकून घेणार आहोत। ही आले लसणाची पेस्ट चांगली परतल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत कापलेला। 2 कांदे बारीक कापून घेतलेत। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण आता जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते टाकून घेणार आहोत आपण। चिकन टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। आता आपलं चिकन जे चांगलं परतल्यानंतर त्यावर आपण कापलेला टोमॅटो टाकणार आहोत। त्याच्यानंतर परत एकदा 2 मिनिटं परतून घ्यायचं। ते चांगलं परतल्यानंतर त्यावर आपण हळद टाकून घेणार आहोत। हे सगळं परतल्यानंतर आपण 2 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत, म्हणजे त्यातलं जे अंगचं पाणी आहे ते थोडंसं सुटेल। आपण त्यामध्ये पाणी कमी टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलं आहे चिकनला। थोडंही पाणी न टाकता सुद्धा चिकनला पाणी सुटलं आहे। आता त्यामध्ये आपण 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत, 2 चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला। याला चांगलं हलवून घ्यायचं। हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये जो आपला चिकन मसाला आहे तो टाकून घेणार आहोत। कुठल्याही ब्रँडचा टाकला तरी चालेल। त्याला चांगलं हलवून घ्यायचं। त्याला चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण आता गरम करून ठेवलेलं पाणी टाकणार आहोत। हे पाणी 5 मिनिटं गरम केलं होतं। पाणी गरम केल्याने चिकनला चांगली तरी येते। 1 चमचा मीठ टाकणार आहोत। यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत, म्हणजे कोथिंबीरचा पण फ्लेवर चांगला येतो। त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या करणार आहोत। जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत। 4 शिट्ट्यामध्ये चिकन चांगलं शिजतं। तुम्ही बघू शकता चिकनला किती चांगला कलर आला आहे आणि चिकनही चांगलं शिजलं आहे। चला, आपलं चिकन खाण्यासाठी आता रेडी आहे। हे 10 ते 15 मिनिटामध्ये हे चिकन बनते। एकदम इझी आहे, झटपट बनते। कुठलंही वाटण न घालता लवकरात लवकर आपण बनवतो हे चिकन। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया। तोपर्यंत नमस्कार।